तर हा प्लॉट अगोदर कसा होता आणि आत्ता कसा आहे? अगोदर ज्या वेळेस तुमचा प्लॉट हा खराब कंडिशनला होता त्यावेळेस तुमच्याकडे जे काही मित्रमंडळी नातेवाईक येत होते त्यांचा सल्ला काय होता तुम्हाला? काय नाही ठेवू नका म्हणायची नाही, काय आले की प्लॉट ही ठेवूच नका म्हणजे, आणि काय ह्याच्यात काही येत नसते. असा त्यांचा सल्ला होता हो. तुम्हाला? आणि होता. योगायोग की तुमची आणि घोगरे सरांची भेट झाली हा झाले. आणि तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेतला की त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की साहेब प्लॉट ठेवायचा. हा ठेवायचा, परत का मोडायचं, तुम्ही भानगडीत पडू नका, प्लॉट आपण कसा येत नाही ते आपण बघू. घोगरे साहेबांनी सांगितलं प्लॉट ठेवायचा, प्लॉट कसा येत नाही ती बघू. हे आठवणीत आहेत तुमच्या हा, शब्द. हो आहेत. आम्ही तुम्हाला सांगितलं नाही साहेब, बरोबर आहे का? ना बरोबर आहे. मग मला काय म्हणायचंय, याच्यासाठी केला होता अठ्ठासन शेवटचा दिवस व्हावा गोड. आज कसं वाटतंय साहेब? एक नंबर. आता जी प्लॉट बघा येते जे बोलत होते हा. त्यांचं काय म्हणणं येते आता? काय एकच नंबर म्हणते ते, काय आहे म्हणते का नाही? हो. कारण त्यांचं जे काय तुम्हाला सल्ला देत होते ना की प्लॉट मोडून टाका, त्यांचं पण काही चुकीचं नव्हतं. म्हणजे मी असं काय म्हणतो, ते काय आपले वैरी नाहीत नाहीच कोणीच. की, बरोबर पण आहे. त्यांच्या नजरेला दिसतंय की तुमचं कष्ट वाया चाललंय. हा लक्षात आलं का? म्हणून ते तुम्हाला सांगत होते की मोडून टाका. पण आता ते तुम्हाला सांगत असते की प्लॉट एकदम सुंदर आणा. आणला एक म्हणजे काय काय होतं आणि काय काय झालं. झालं काय. तर हे मार्गदर्शन केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी, जसे तुमच्यासारखे काही शेतकऱ्यांचे प्लॉट झालेले आहेत हा. किंवा त्या अवस्थेत गेलेले आहेत, वय खाल्लेले, आणि ते प्लॉट उचलत नाहीत, हा. आणि प्रत्येक शेतकरी त्यांच्या अनुभवानी, ज्ञानाने आणि जे काही मित्रमंडळी नातेवाईक सांगतील हा. ते सगळे खतं वगैरे लिक्विड आणून सोडून वापरून प्लॉट उचलत नाहीत. हा. अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा हा अनुभव घेतलेला, हा. आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल? हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं? हा वापरलं, ही ह्या साहेबाचं वापरलंच पाहिजे. का वापरलं पाहिजे? कारण तुम्हाला सांगतो वाढ होते, तुम्हाला सांगतो उंच होतंय, कलर येतोय, तुम्हाला सांगतो मार्गदर्शन, खाली केळीचं म्हणजे खाद्य वगैरे केळी खाऊन दाना दाना उचलते. म्हणजे टाकलेलं उचललं जातं हा. ह्याची जाणीव हा. नजरेला झाली झाडाने दिली. जा. रे आपण बोलले मोपले, कमीत कमी बोंदा किती आला हात मारला? कमीत कमी कमीत कमी तीन नाही, नाही, फूट आलं. 35 इंच. हा 35 इंच. हा कमीत 35, कमी हा 35, जास्तीत जास्त 39, हा. आणि एकदम तुटाळ्याचं झाड होतं, ती किती आला? 31 इंच. 31 इंच. तुटाळ्याचं झाड हा 31 इंच. आलाय. आणि निस्वन झालेले 35, हम्म. 37, 35, 37. बरोबर आहे. आणि जास्तीत जास्त एक चुकून गावला असं मी म्हणतो 39 इंच. हम्म. बरोबर आहे का नाही? पण सरासरी 35 म्हणू आपण. हम्म. बरोबर आहे का नाही? सरस. आता ह्या आपल्या परिसरात ज्यांनी काही आपली केळी लावलेली आहे, हम्म. आपल्या शेतकऱ्यांची आहे, तुमच्या बरोबरची, हम्म. तर तुमच्या बरोबरची केळीची आजची परिस्थिती आपल्या आणि त्यांच्या केळीतली एक, आपण तर सगळ्यात थोडक्यात मोडायच्या लेवलला, म्हणजे आपण थोडक्यात परीक्षा देऊन पास होईन का नाही अशी परिस्थितीत होतो. पण आजच्या कंडिशनला आपल्यात आणि आपल्या बरोबर ज्यांनी केळी लावली त्यांच्यातले असे गाडात निस्वनीत जर असं फणीत वादीत जर अंतर म्हणलं नाही तर कसं काय? नाही काहीच नाही. तुम्हाला सांगतो आता कशी जवळ आहे तर परत ते तुम्हाला मला सांगितलं ना हम्म. ट्रीटमेंट, तुम्हाला सांगतो साहेब कितीतरी साहेब लोकांना ट्रीटमेंट आहे लोकांना, हम्म. पण असं आता उलटी माझ्या तुम्हाला सांगतो शेतकरी येते जे 5-6 बाऱ्या तुम्हाला सांगतो वेळात 5-6 दिवसाची बदलून अशी बघून जाते. फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीत आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केलंय साहेब. हा म्हणजे हा टेपच्या टेप फक्त कंटिन्यू केलं, एवढा जे फरक आहे की तुमच्या पद्धतीत तुम्ही ऍड करून कंटिन्यू केलं. ह्यात दुसरं वेगळं काही करायला लावलं का? नाही बुवा ह्यात ताक टाका, गुळ टाका, नाही, गोमूत्र नाही, टाका, तांदूळ टाका, नाही शेण टाका, नाही. एक 8-10 दिवस भिजायला घाला, अमुक करा तमुक करा, आणि मग साहेब आमचा रिझल्ट आहे, असा शब्द आहे का? नाही. ही ओरिजिनलपणा कोणाला कळतो माहितीये का? कष्ट करणारा आणि स्वतः शेतीमध्ये वेळ देणारा, त्याच शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी आपली आवडते. तुम्हाला आवडली का नाही? आवडली. कारण का मी काय शब्द काय विचारतोय मुद्दा हे ऐकणाऱ्यांच्या लक्षात येतील की कष्ट करणाऱ्याला जाणीव आहे कोणती माहिती का? माझं कष्ट आणि वेळ वाया चाललाय, तो मला बाहेर कशातनं काढता येईल, तर हा बाहेर काढण्याचं एक माध्यम म्हणलं तर वापरा बायोरेनिक आहे. बरोबर आहे. आपल्याला ठामपणे बोलायला हरकत आहे काय आपल्या शेतकऱ्याला? नाही. मग मला काय म्हणायचंय, आता आपण बुंदे पण मुपले, आपण लोकेशन पण घेतलं, आपण बरेच काही घड पण अगदी फिरून बघितले, आतमध्ये निसून झाले. किती टक्के निसून झाली? तरी 25% झाली असेल. किती दिवसात झाली असेल तरी? 15 दिवसात. 15-20 दिवसात बऱ्यापैकी अजून 70-80% होईल. हो आहे का नाही? आता जी काही केळी क्षेत्रात नवीन जुने आहेत, तुमच्यासारखंच प्लॉट मोडून टाकायच्या परिस्थितीमध्ये आहेत किंवा मी म्हणतो सुअवस्थेला आहेत, त्याला काहीच नाही. आता एक लागण करून 1-2 महिन्याची आहे, 1 महिन्याची आहे, किंवा 15 दिवसाची आहे, किंवा 2 महिन्याची आहे, अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक आपुलकीचा अनुभवाचा एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? कारण असं आहे की तुम्हालाच का विचारतोय, तुम्ही त्या परिस्थितीमधून चांगल्या परिस्थितीत आलाय, बरोबर. म्हणून तुम्हालाच विचारायचं का? आता आम्ही चालता तसं
येडच लावायचं म्हणलं तर आम्ही 4-5 जण आहेत ऐका. हा बरोबर आहे. चांगलं चांगलं प्लॉट बघायचं, ह्यांना शेतकरी करायचं, त्यांना साहेब करायचं आणि काढायचं व्हिडिओ. काय अवघड आहे तेव्हा? येडच नाही. लावायचं. येडच लावायचं की साहेब, आता ठरवलंच हे लावायचं म्हणल्यावर आपण लोकेशन न हलवता व्हिडिओ घेतो, तुम्हालाच उभा करून घेतो. तुमच्याच जे मनोगत आहे ते आपल्या शेतकरी मित्रांना एक ऐकायसाठी होय. आम्ही प्रयत्न करतो. आणि आम्ही जास्त का बोलतो, तुम्ही नवीन असता, तुम्हाला बोलाय वाटतं, पण एक आहे की आम्ही काही पण बोलत असताना आम्ही खरं बोलतो खोटं बोलतो. नाही, खरंच बोलता. बरं आम्ही इथं आल्यावर तुम्हाला असं म्हणतो साहेब आपल्याला असं बोलायचं तसं नाही तुम्हाला हा तरी नाही. म्हणा बरं का, नुसतं हा तरी म्हणा, नाही, आमच्या कंपनीच खपलं पाहिजे हा तरी म्हणा. काय का तसं काय? नाही, कवाच ना शब्द एक एका हे साहेब आले तुम्ही जाऊन आला अजिबात तसलं तुम्ही काय हे झालं. हा, फक्त आपल्याला हे का करायचं आहे, विषय असा आहे की जाणीव नेणे भगवंता, ह्याचा विषय असा आहे की जर कष्ट करणाराला जर आपल्या तुमच्या माझ्यासारख्या माध्यमातून जर आपण ह्या वापरा बायोरेनिकच्या सहकार्यातून जर आपण आपल्या शेतकरी मित्रांना जर न्याय देऊ शकत नसेल, दिसून बरोबर आहे. तुम्ही मी तरी काय कामाचं नाही, बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? कारण आज गेलेला प्लॉट तर इतका सुंदर येतोय, हे जर आपण आपलं प्रेझेंटेशन आपल्या शेतकरी मित्रांना नाही देऊ शकत, तर एवढं चांगलं येऊन बी आपण जर समोरच्यांना नाही वाचू शकत, म्हणजे मराठी म्हणी काय येतात की ताकाला जायचं आणि गाडगावला पाहायचं आहेत का नाही? बरोबर. दिसून आंधळा ऐकून बहिर, बिनबुडाचा कलांट. आपण धावतोय काय आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे तसं. आता आपल्या शेतकरी मित्रांची जिरती कोड तुम्हाला सांगतो. आता बघा, तुमचा मोडून टाकणारा प्लॉट एक्सपोर्ट क्वालिटीला जाईन ही आज दिसते. हो. मग आपल्या शेतकऱ्यांची केळी क्षेत्रातल्या आपला शेतकरी हरतोय कुठं बघा, की ज्या वेळेस आता तुमचा हा समजा वापरा बायोरेनिक साईडला ठेवलं आणि आता ही जर घडपा कल्ला असता तर हे जे फाण्या पल्ले असते कमी, वादीला पल्ला असता कमी, मग तो बॉक्स पॅकिंगला जाणार नाही, तो लोकलला जाणार. मग बॉक्स पॅकिंगचा रेट असला 30, तर लोकलवाल्याचा रेट काय असतो? निमाज असतो. मग मला काय म्हणायचं, असा तसा तुमचा खर्च ह्या पिकाला आहेच, मार्केटमधनं तुम्ही काही ना काही आणून टाकताच आहे, पण तुम्ही तुमच्या पद्धतीला जर वापरा बायोरेनिकची जोड देऊन जर ऍड करून घेतलं ते मार्गदर्शन, तर प्लॉट आज सुंदर आहे ना, आहे का नाही? म्हणजे तुम्ही ह्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत. आपल्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही हे व्हिडिओ पाहता तुम्ही तुमच्या स्टेटसला हे व्हिडिओ ठेवा. तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक जे काय कुठल्याही क्षेत्रातले कुठल्याही पिकाचे त्यांच्याकडे उत्पादन ते घेत असताना हे व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि हे फेसबुकला, इंस्टाला तुम्ही अपलोड करा, ठेवा. त्याचं कारण असं, जर आज कष्टकरी शेतकरी जर हरत असन आणि आपण त्याच्या जीवावरती कुठेही सिटीमध्ये नोकरी करत असताना माझ्या शेतकऱ्यांनी इथं अगदी असल्या टेम्परेचरमध्ये बरेच मंडळी आपले आज EC मध्ये आहेत आणि माझा शेतकरी आज असल्या टेम्परेचरमध्ये इथं जर घाम गाळून जर तुम्हाला तिथं अन्न पोचवण्याचं खाण्यासाठी प्रयत्न करत असन, तर त्या शेतकऱ्यांसाठी जर आपण एक न्याय द्यायचा प्रयत्न केला तर खूप मोठं येणाऱ्या दिवसामध्ये येणारं जे संकट आहे कोणतं, की दवाखाने आता फुल भरत चाललेत. आपण ह्या वापरा बायोरेनिकच का असं वराडतोय की वापरा बायोरेनिक कुठल्याही टाकलेल्या खतांचं, केमिकलचं विघटन करून ऑर्गॅनिक अन्न आपल्या खाणाऱ्या सगळ्या मंडळींना देण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच मेन फिल्टर हा जमीन सुधारवण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच हे जे निघणारं उत्पादन आहे हे कलर, क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये निघत आहे आणि आपला जो शेतकरी गाळफासापर्यंत चाललेला आहे तो शेतकरी आपल्या बँक बॅलन्समध्ये येणार आहे आणि इतका मोठा आशीर्वाद मिळणार आहे सगळ्यांना की जे शेतकरी हे व्हिडिओ व्हायरल करतील त्यांना मी म्हणतो फुल ना फुलाची पाकळी परमेश्वर जो वरनं पाहतोय तो सगळ्यांना आशीर्वाद देईन की बाबा माणूस जात अजून जिवंत आहे, एकमेकाला सहकार्य करणारे आहे. आणि सहकार्य असं नाही करायचं की मला साहेबांना गरज लागली म्हणून 2 लाख द्यायच्यात, त्या साहेबांना गरज लागली म्हणून मी 50,000 द्यायच्यात आणि आपण कोणीच कोणाला पैसे वाटून आपण म्हणजे समाधानी करू शकत नाही. पण हे व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले तर ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून आपण 100% समाधानी करू शकतो. साहेब तुम्हाला काय वाटतंय? कारण जे शेतकरी हे व्हिडिओ पाहून वापरा बायोरेनिकला स्वीकारतील ते शेतकरी आज जरी खडखडाट असला बँक बॅलन्सला, तरी ज्या वेळेस वापरा बायोरेनिकला स्वीकारतील त्यावेळेस अकाउंटला पैसे शिल्लक असणार आहे. कारण तुमचंच उदाहरण घेतलं, तुम्ही म्हणता 2 लाख रुपये खर्च केला, 2 लाख खर्च करून जर प्लॉट मोडायची बारी येत असेल तर बँकेत अकाउंटला पैसे राहतात ना काय राहायचं. आणि 2 लाखात तुम्ही वापरा बायोरेनिकला ऍड केले तर तुमच्याकडे कमीत कमी 5 लाखाच्या पुढे हे उत्पादन निघणार आहे. म्हणजे 2-3 लाख तुमच्या अकाउंटला पडून राहणार आहे. म्हणजे येणाऱ्या पुढच्या पिकाला तुमच्याकडे भांडवल तयार आहे. तुम्ही कुठल्या दुकानदाराला म्हणणार नाही साहेब मला आता उधार ठेवा, साहेब मला समजून घ्या, साहेब मला सांभाळून घ्या, साहेब मला 1 वर्षभर थांबा. बरोबर आहे का नाही? बरं दुकानदार घेतात, आपल्या परिस्थिती खराब आहेत म्हणून ती समजून घेतात, पण जर आपलं पीक त्यांच्याकडून खर्च करीत असताना जर मोडायची बारी येत असेल तर साहेब तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाही, ती तुम्हाला पैसे मागू शकत नाही
आणि तुमच्यामुळं त्यांच्यामुळं बरीच जण अशी अडचणीत येतात. पण एकामेकामुळं जर आपण एकामेकाला सोडवायचा प्रयत्न केला आणि करायचाच असेल तर फक्त वापरा बायोरेनिक आहे. सगळ्यांनाच सोडवायचा प्रयत्न करायचा असेल. हे काम कुठं करतंय? दुकानदार कॅशमध्ये चालणार आहे. वापरा बायोरेनिक जो शेतकरी वापरणार आहे ते अकाउंटला पैसे राहणार आहेत. दुकानदार कॅशमध्ये चालणार आहे. जमीन फिल्टर मेन चांगला होणार आहे. निघणार उत्पादन ऑर्गॅनिक निघणार आहे. खाणारी मंडळी ऑर्गॅनिक खाणार आहेत. दवाखान्याचं प्रमाण कमी होणार आहे. बरोबर आहे. आणि शेतकरी आनंदी राहणार आहे. मग हे सगळं सोडून जर दुसरं कोणाला काय आवडत असेल त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. तर तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रांना एक अगदी कळकळीची हात जोडून विनंती, तुम्ही हे व्हिडिओ स्टेटसला ठेवा, व्हायरल करा आणि आवर्जून सांगा शेतकऱ्यांना की व्हिडिओ पहा. शेती करायची ना तर वापरा बायोरेनिकचे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. जो पण शेतकरी पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे त्यांना कळन की माझ्या शेतकऱ्यासाठी झटणारं कोणतरी मार्केटमध्ये फिरतंय. बरोबर आहे. हा साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष दत्तू नायकुडे, राहणार कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. सोलापूर. आजची तारीख किती आहे बरं? आज तारीख 4 असन. 4/7/2024. ही जी आपली केळीची झाड आहे ती किती झाड आहेत सगळी केळीची? 1,500. 1,500 झाड आहेत. तर लावून किती महिने झाले ह्याला? 3 महिन्याच्या आसपास झालं. 3 महिन्याच्या आसपास झालं. तर ह्या केळीसाठी आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आजपासून पुढं आपल्या शेड्यूल मध्ये ऍड करणार आहे. तर ह्या केळीत आज जर बघितलं आपण तर थोडासा सर कॅमेरा फिरवून घ्या बरं, हळू प्लॉटवर, सगळ्या प्लॉटवर घ्या पूर्ण फिरवून. तर आजची परिस्थिती कशी झाली आपली केळीची? केळीची म्हणजे मोडण्याची परिस्थिती म्हणजे निर्माण झाली, म्हणजे काय राहिलेच नाही म्हणा. राहिलंच नाही का? आपण थोडीशी तिकडे पलीकडे झाडं वगैरे ही बघितली. हो. तर कसं पाक ती म्हणजे असं मनात तर भरताना हे कवा हे मोडीन असं वाटायला लागलं आता. बरोबर. तर आता हे तुम्ही मोडणारच होता. तर आता थांबा म्हणलंय फक्त मोड नका. बरोबर आहे का नाही? दुसरं काहीच नाही. तुम्ही फोन करून बोलून घेतलंय. मी काय म्हणलं? मोड नका, थांबा मी येतो म्हणलं. येतो. तर आता आपण हेतून पुढे ह्याच्यात ऍड करून 1-2 महिन्यांनी ह्याच ठिकाणी लोकेशन न हलवता ह्या केळीत आपण काय काय बदल होणार आहे, पण तुमची अशी वैयक्तिक काय इच्छा ह्या केळीत काय काय बदल व्हावा अशी? वैयक्तिक कसं बा चांगली व्हावं म्हणजे असं जरा थोडं बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो आपली म्हणजे मार्गी लागावं ते झाड. बरोबर आहे. त्याला खर्च झाला असेल भरपूर. हो, खर्च आतापर्यंत लाख ते 1.25 लाख या बागाला खर्च आता सध्या झालेला. सॉरी. तर आपण काय करू, पाहूया येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात म्हणजे वेळेनुसार, जर समजा 1 महिन्यानी आपली व्हिजिट झाली, 1.5 महिन्यानी झाली, 2 महिन्यांनी झाली, तर त्यावेळेस ती तारीख येईनच. आजची जशी तारीख आहे तशी जी काय बदल झाला ती एक शेतकरी मित्रांना छोटासा संदेश आपला पोहोचाव. तर आपण लोकेशनसाठी काय केलं, या बांधापासून सर कॅमेरा तिकडे घ्या थोडासा, ती 1 ही 2 बघा बरं का, ती 1 थोडा अलीकडे घ्या कॅमेरा, ही 2 ही 3 नंबर बरोबर. तसंच सरांपासून त्यामध्ये सरांच्या पुढे एक झाड आहे केळीचं, 1 ही 2 3 आणि 4. अजिबात लोकेशन हलवायचं नाही. त्या कॅमेरा आपण लबाड बोललो तर ती कॅमेरा लबाड बोलत नाही. बरोबर. आता त्या कॅमेरामध्ये पाठीमागे बांगला दिसतोय तो, त्याच्यात दिसतोय. असंच लोकेशन न हलवता आपण एक शेतकरी मित्रांना एक विश्वास देऊ. जर समजा आपण आज जर ही नाही काढलं, बरोबर आहे का नाही, तर आपण काय विश्वास देणार आहे बरं? नाही, काहीच नाही. काय विश्वास काय देणार आहे बरं? एकदा विश्वास जर दिला तर विश्वासापेक्षा मोठं काय काहीच नाही. आणि जर एवढा विश्वास देऊन जर एखाद्याला तरी विश्वास बसत नसाल, नाही बरोबर आहे ना, विश्वास तुम्हाला आपण काही करू शकत नाही. बरोबर आहे का नाही? तर पाहूया येणाऱ्या दिवसाला काय काय बदल होतोय. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष दत्तू नायकुडे, राहणार कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ह्या प्लॉटसाठी आपले रामेश्वर घोगरे सर आहेत तुमच्याकडं. 4/7/2024 म्हणजे 4 जुलै 2024 ला ह्या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटो साहेबांकडे आहेत, मला त्यांनी अगदी दावले. तर त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस व्हिजिट दिली त्यावेळेस ह्या प्लॉटची परिस्थिती काय होती? अशी या प्लॉटची अवस्था होती साहेब की नुसतं तुम्हाला सांगतो मोडून टाकायचं वाटायचं आणि ह्यातनं डोकं काढून टाकलं होतं. एवढा खर्च झालाय म्हणलं. किती खर्च झाला तुम्हाला सांगतो? खर्च हिला झालता की रोप झाली तुम्हाला सांगतो 95,000. ओके. 25,000 रोप तुम्हाला सांगतो. डबल रोप तुम्हाला सांगतो मी लावले परत टोटाळी. टोटाळी पहिलं गेलं, परत लावलं आणि त्यातलं बी गेलं तुम्हाला सांगतो. परत 500-600 गेलं. तुम्ही टोटल पहिल्यांदा झाडं किती लावली? 1,500. आणि तुटाळी किती झाली? 900.
900 हो, टोटल 900 परत 500 गेली. 900 आणि 500 हा किती झाली 14 टोटल हा. आणि सगळी 1,500 म्हणजे 1,500. थोडक्यात परत एकर लावल्यासारखं परत एकर लावला. हा परत एकर लावल्यासारखं झालं. झालं. तर ही सगळं करून पण हा. तुम्ही डिप्रेशन मध्ये होता म्हणजे टेन्शन हो, टेन्शन की प्लॉट आपला उचलत नव्हता. नाही ऊस- परत मार्केटमधून जी तुम्हाला माहिती आहे हे सगळं तुम्ही आणत होता. हा हो, सगळं नाही ती सोडलंय. केळीत नवीन आहेत का जुने आहेत तुम्ही? जुनच आहे. जुने. हा मला काय म्हणायचं बघा, म्हणजे मुद्दाम काय गोष्टी आम्ही काय विचारत असतो, केळीत तुम्ही जुनेत आहे का? हा हाय. मग जुने असताना पण तुम्हाला जी माहिती ती आणून टाकून फवरून किंवा टॉनिक वगैरे देऊन हा. पण केळी उचलत होती का? हा, नव्हती. बरोबर आहे का? हा. मग मला काय म्हणायचे, एक मराठी म्हण आहे की काही गोष्टीला हात टेकले असा शब्द वापरतो आपण. आता आपले हात टेकले बाबा, हा. आता ह्याच्या पुढे काही इलाज नाही. नाही. आणि ह्या पर्यायावरती तुम्ही काय करणार होता? केळी हे नव्हती तर तुम्ही काय करणार होते? मोडणार हा. होतो. मोडून त्यांनी तुम्हाला फक्त सांगितलं काय की मोडू मोडू नका. किती दिवस थांबा. एक 8 दिवस तुम्ही खाता. हा. आणि मोडून- बघा काय होतं. हा, काय बरोबर आहे होतं ते बघा. आता त्यांनी दिलेलं मार्गदर्शन तुम्ही वापरल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये एक वेगळेपणा किती दिवसांनी जाणवला? 8 ते 9 दिवसांनी तुम्हाला सांगतो, लगेच तुम्हाला सांगतो निवडायला चालू झालं आणि खाली बघितलं ते पूर्ण काळी मुळी झाली आणि गड्डा नसला होता. हा. मग मी 8 दिवसांनी त्याला थोडं हिरवा दिसायला लागल्यावर 8 दिवसांनी मी उकारलं. तर मुळी त्याची पांढरी शिपट चालू झाली. आणि मग जे त्याला- नासलेलं ती पण हा, ती सुद्धा तुम्हाला सांगतो केले. ते नासलं ती सल्लं आणि त्याच्या खांड तुम्हाला सांगतो निम्यातनं तुम्हाला सांगतो ते पाणी धरले त्यांनी. ती गेला असं ती ही मुरगावून खाली पडलं पण त्याच्यातनं पाणी दाणे. निघायला लागले. हा. मग मला काय म्हणायचं बघा, तुम्ही तुमच्या पद्धती आतापर्यंत ज्या पाहिजे होत्या अनुभवानी नॉलेजनी वापरत होता, पण तुमचे हात टेकले होते एका टाइम. हा टेकली. मग ज्या वेळेस वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन रामेश्वर गोगरे सरांनी तुम्हाला दिलं, हा तर आज आपल्या पूर्ण प्लॉटवरती एकदा कॅमेरा फिरून घ्या. आता प्लॉट आपला तुम्हाला जर कुणीही येऊन म्हणलं हा. की हा प्लॉट मोडा, आता मोडता ना, अहो, आता काय मोडायचं नाही. तुम्ही मोडणार होते का नाही? हा, मोडणार होतो. असे किती किती खर्च केला तुम्ही? अहो, लय खर्च झाला. नाही वापरा बायोऑर्गॅनिकचा किती केला? 12,000 रुपये केला. 12,000चं मार्गदर्शन घेतलं. हम्म. मग ह्याच्या अगोदर किती खर्च केला तुम्ही? जादूगर काय माफच नाही. तरी एक अंदाजपत्र. तरी नाही म्हणलं तर लिक्विड आणि असं कोणी काय सांगितलं वाटायचं, कोणी काय सांगितलं, सरासरी तुम्हाला सांगतो 30 ते 35 हजाराची मी औषध होती असेल. किती 30-35 हजाराची? आधी लावल्या- पहिली 1500ची रोपं हा, आणि परत 1400 रोपं, म्हणजे टोटल 2900 रोपं. रोप. म्हणजे ती पैसे वेगळे, ते हा. हे 30-35 हजार वेगळे. पण ह्या सगळ्याला रंग आणणार फक्त वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन. त्यांच्यामुळे तुम्ही सफल ठरले, वाचले. बरोबर आहे का नाही? तर हे मार्गदर्शन केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी, जसे तुमच्यासारखे काही शेतकऱ्यांचे प्लॉट झालेले आहेत हा. किंवा त्या अवस्थेत गेलेले आहेत, वय खाल्लेले आणि ते प्लॉट उचलत नाहीत, हा. आणि प्रत्येक शेतकरी त्यांच्या अनुभवानी ज्ञानाने आणि जे काही मित्रमंडळी नातेवाईक सांगतील हा. ते सगळे खतं वगैरे लिक्विड आणून सोडून वापरून प्लॉट उचलत नाहीत. हा. अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा हा अनुभव घेतलेला हा. आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल? हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं? हा, वापरलं. ही ह्या साहेबाचं वापरलंच पाहिजे. का वापरलं पाहिजे? कारण तुम्हाला सांगतो वाढ होते, तुम्हाला सांगतो उंच होते, कलर येतोय, तुम्हाला सांगतो मार्गदर्शन खाली केळीचं म्हणजे खाद्य वगैरे केळी खाऊन दाना दाना उचलते. म्हणजे टाकलेलं उचललं जातं हा. ह्याची जाणीव हा. नजरेला झाली, झाडांनी दिली. जा. नजरेला झाली आणि झाडांनी दिली. हम्म. बरोबर आहे का नाही? तर आपण साहेबांनी पहिल्या शूटिंग मध्ये काय केलेलं आहे की पलीकडून तिसरी रांग, हा. पहिली दुसरी तिसरी, आणि पलीकडून ते पहिलं झाड, हे दुसरं, हे तिसरं, हा. आणि हे चौथं झाड, ही चौथं झाड समोर. आपण आता थोडक्यात 5व्या झाडापाशी आलो, हा. चौथं गेले. म्हणजे आपण अशा ठिकाणी उभं राहिलो की पहिली जी जागा आहे ती जागा आपण धरलेली. म्हणजे आता तारीख आहे किती? 4. म्हणजे ह्या प्लॉटला मार्गदर्शन घेऊन कम्प्लीट 1 महिना पूर्ण झालेला आहे. बरोबर आहे ना? पहिलं झाड बघितलं तर ही चौथं किती होतं त्या व्हिडिओ मध्ये आहे. हम्म. आता तिथे कशाने तरी खाल्लंय. हम्म. बरोबर आहे का नाही? आपण थोडक्यात 5वं झाड आपल्या पाठीमागचे, तर आपण जागा तीच सिलेक्ट केलेली. तर तुम्ही हे मार्गदर्शन वापरून आजच्या परिस्थितीला समाधानी आहे. हो हाय. तर तुमच्या ह्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आमचे गजानन साळुंके सर्व आलेले आहेत करमाळ्यावरून. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीत समाधानी आहेत. हो हाय. तुमच्या वापरा बायोऑर्गॅनिक ह्या कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. हा, नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष दत्तू नायकुडे, राहणार कंधार, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या केळीच्या प्लॉटला ज्यावेळेस रामेश्वर घोगरे सर तुमच्याकडे आलते हा, त्यावेळेस एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती 4 जुलै 2024. हम्म. त्यानंतर दुसऱ्या अवस्थेला मी आलतो त्यावेळेस 4 ऑगस्ट 2024 ला आपण दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली होती. आज तारीख किती बरं? 11. 11/11/2024 म्हणजे 11 नोव्हेंबर 2024. तर आता ही जी केळी आहे ह्या केळीची परिस्थिती काय होती ती पहिल्या व्हिडिओ मध्ये. हा हाय. म्हणजे
यावयोग घोगरे सर तुमच्याकडे जर पोहोचले नसते हा तर हिथं पिकच दुसरं असतं. हा पिकच म्हणजे ही दिसतच नव्हतं. तुमचं काय ठरलं होतं? हे मोडून आता म्हणलं काय करायचं, वैतागून गेलो तुम्हाला सांगतो. मी बी आता काय म्हणलं येत काय नाही म्हणलं, तेवढं आता सर काय येऊन आणि मग सर आल्यानंतर तुम्हाला सांगतो, मग त्यांनी सांगितलं मोडू नका आणि झाड उपटू बी नका, आपण याला व्यवस्थित आपण क्लिअर क्लिअर करू. शब्द मोठा आहे बरं हा का? मग हा, clear जबाबदारी घेत नाही कोण. हा बरोबर आहे का? हा मग मी काय केलं, एक 60 झाड मी तुम्हाला सांगतो उपटून, म्हणजे मला एवढा खर्च झाला म्हटलं, आणि काय आता म्हणलं आता ह्याच्यात कुठेतरी हिरवा टाकल्यावर केळी ठेवायची म्हणल्यावर, बरं आपण बारीक शेतकरी, मग त्यातनं बी असं जर होत असेल तर मग तरी तुम्ही केळीच बारीक- नाही लावायची ना, नाही, किंवा मी ठरवलं होतं. केळीच लावायची. हा ही एकदा मोडली केळी म्हणून पीक तुम्हाला सांगतो लावायचं नाही राहणार, की मी ठरवलं होतं. आता तुम्ही ठरवलेलं, आता ही केळी तर चांगली आली, म्हणजे अगदी तुमचं मोडणारा प्लॉट एक नंबर मध्ये हो. वाटतोय. म्हणजे थोडक्यात इथे एक असं म्हणता येईल की एखादा पोरगा इतका शाळेमध्ये डय की सगळ्यांना त्याच्या जोडीदारांना वाटतं की पास नाही होणार, नाही जोडीदारांना वाटतंय बरं का. हा. पण ज्या वेळेस तिथं एक सर असे येत येतात की ती म्हणतात ह्याला मी सहज पास करून दावतो, आणि तो नुसता पास करून नाही तर चांगल्या टक्केवारीत आणून दावल्यासारखं इथं परिस्थिती झाली केळीच्या बाबतीत आपल्या. हा, झाली. म्हणजे जो पोरगा पास व्हायची पंचायतच म्हणतो आपण त्याला, म्हणजे एक शंका की पास होईल का नाही, टक्केवारी लई लांब राहिली, पण तो मेरिट मध्ये येतोय थोडक्यात. एक नंबर मध्ये नाही होत्या पण चांगल्या बऱ्यापैकी मेरिट. मग मला काय म्हणायचं बघा, साहेब एक बारकाईने आता अभ्यास केला, आता तुम्हाला म्हणलं की इथनं पुढे केळीच लावायची नाही, आता तुम्ही थांबता ना, हा नाही आता कसं आहे का नाही? पण तुम्ही हे आता का, एक तुम्हाला विषय बघा असा आहे, तुम्ही असं किंवा आपला मार्केटमधला प्रत्येक शेतकरी आज आपण कष्ट खर्च करीत असताना ज्यावेळेस आपण आपल्याला जी काय कुठल्याही पिकाचं उत्पादन घेत असताना जर आपल्याला कोणाकडून पण मार्गदर्शन नाही भेटलं आणि कष्ट खर्च करून जर उत्पादन अपेक्षित निघन का नाही शाश्वती नजरेला ज्यावेळेस जाणवायला लागली, त्यावेळेस जशी शेती करायला नको वाटते, आणि ज्यावेळेस योग्य मार्गदर्शक भेटतो, आणि योग्य मार्गदर्शक थोडक्यात एकदम तुम्ही खराब कंडिशन मध्ये डिप्रेशन मध्ये गेलेलं तुम्हाला त्यानं बाहेर काढून एक नंबर मध्ये आणतो, ही तुम्हाला काय झालं, वापरा बायोनिकची साथ भेटली, भेटली आहे का नाही? आणि कसं आहे, जर कुणाच तरी साथ असन तर माणूस एक खंबीरपणे उभा राहतो आणि म्हणतो की मी नाही घाबरत. काय नाही घाबरत, तर साथ कोणाच तरी आहे, पण साथच नसन तर तो एकटा मार्केटला म्हणजे थोडक्यात भांबावली होता. कष्ट तर करतो भरपूर, देऊ कष्टाला कमी नसतो. आणि आता ह्या सरांनी सांगितलं होतं, आता ही पिपाणी, ती पिपाणी, ती पिपाणी आतून येणारी ती पूर्ण काळी बघा राहते. मग काळी आल्या मग परत काय झालं, मग ह्यांनी सांगितलं साहेबांनी की बाबा म्हणले हे देऊन एवढं तुम्ही सोडा, आमचं एवढी वार तुम्ही बघा. मग ते सोडल्यानंतर एक 8 ते 9 दिवसांनी ती काळी संपली, आणि तिथनच तुम्हाला सांगतो पिपाणी लांबड्या निघायला काय लागल्या, म्हणजे जळकी नाही, आणि ती काळी बघा रात म्हणलं ह्याचा किडच लागली काही मी तर म्हणून जात ना. 2-3 उपाटले तुम्हाला सांगतो, ती बोंदा फाडून बघितलं काय नाही, तुम्हाला सांगतो काय तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काय नव्हता, पण वाढ होत नव्हती, म्हणजे सगळं वय खाल्लं. आणि केळीचं तुम्हाला सांगतो वय खाऊन ती काळी बघा पिपाणी निघायला लागली ना, म्हणजे अशी जाळ काढल्यावणीच. पण मला काय म्हणायचं, आज मार्केटिंग असं चाललंय मार्केटमध्ये, त्याबद्दल थोडस एक सांगतो मी. असं काय मार्केटमध्ये कोणी मार्केटिंग करतंय किंवा मार्गदर्शन करतंय ह्यांच्यासाठी मला खूप वेळ नाही सांगायचं, पण एक आज मार्केटमध्ये असा एक चाललंय थोडस की, उदाहरणार्थ आम्ही कंपनीच काम करतोय, आम्ही तुमच्याकडे येणं सांगणं, तुम्ही ऐकणं, आणि मग तुम्ही काय म्हणणं, साहेब लय कंपनीवाले झाले, कुणाचं ऐकावून कुणाच नाही, बघा का, हे प्रत्येकाची एखादा डायलॉग फिक्स झालाय, हे कंपनीवाले झाल्यात. मला काय म्हणायचंय, लय कंपनीवाली सांगणारी, बोलणारी, तोलणारी, ह्याच्यातलं घोगरे सर कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे मी का वापरतोय ऐका, आता तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला ऐका बरं का, डिप्रेशन मध्ये गेलेल्या प्लॉटला तर कोणीच थांबत नाही. म्हणजे आज उदाहरणार्थ आपण जर एक बारकाईने अभ्यास केला, ज्याची परिस्थिती खालावलेली आहे, गरिबी आहे, खूप काय अडचणीत आहे, त्याच्यापाशी नाती गुती सुद्धा जवळ जायला लाज, त्याचं कारण एक आहे. कारण कोणतं आहे माहिती का, की ह्याच्या जवळ जर गेलं चहा पाण्याला, आणि जर ह्यानी सहज म्हणलं 5-10 हजाराची गरज होईल का, तर नाही म्हणता येणार, आणि होय म्हणलं तर माघारी मिळते का नाही, पंचायत. म्हणजे स्वतःच्या मनाला प्रश्न पडलेला असतो तो, देऊ का नको. मग तसं ज्यावेळेस आपण ही सगळं करत असताना आज मला काय म्हणायचंय, जर तुम्हाला ह्याच्यामधून पाहिजे असं जर यश भेटलं नाही, ऐका, तुमचा खर्च झालेला आहे, वेळ पण गेलेला आहे, आणि ही सगळं गेलेलं असताना समजा उदाहरणार्थ तुम्ही प्लॉट मोडून टाकला, आपल्या हाताला काय आलं? यश आलंच नाही, काहीच नाही ना आलं, मग आपलं असंच व्यर्थ गेलं. मग ही जी काय आता आपला प्रयत्न चाललाय ना, आपण व्हिडिओ काढतोय, ह्याचं कारण काय की आज मार्केटमध्ये जे काय भेटतंय आपण आणतोय तो पार्ट वेगळा आहे, पण आज मार्केटमध्ये आमच्यासारखे असत्यान, इतर काय असत्यान, पण विषय असा आहे
की आज आम्ही तुमच्याकडे समजा घोगरे सर आले आणि घोगरे सरांनी तुम्हाला हे मार्गदर्शन वापरा बायोरेनिकचं देत असताना तुमचा प्लॉट तर एकदम खालावलेला आहे, तुम्ही म्हणताय मोडून टाकायचं आणि ते म्हणतात साहेब काय नाही 1 महिना फक्त दम काढा आणि बघा मग तिथनं पुढे निर्णय घ्या मोडायचा का नाही. पण 1 महिना दम काढा 100% प्लॉट उचलन की तुम्हाला त्यांनी दिलेला शब्दाचा आधार आहे. किंवा असा लुचपुचा दिलेला आधार आहे, खंबीर आधार दिला तुम्हाला त्यांनी. कसा आधार दिला? खंबीर. हा, कारण आज मार्केटमध्ये जी फिरतात ना, मला काय म्हणायचं, फिरू दे कोणी बी, जर त्यांचा त्यांच्यावर भरोसा आहे, त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रोडक्शनवर भरोसा आहे, तर कुणी बी आधार द्यावा शेतकऱ्याला. मला वैयक्तिक मला कुणी द्यावं, कुठल्या कंपनीत असू द्या, आपले कुणीच वैरी नाहीत, सगळे आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी झटणार आहेत. पण लुचपुचा आधार देऊ नये. त्यांनी विषय काय होतो ऐका, समजा घोगरे सर आले असते तुमच्याकडे असं म्हणले असते, मग तुम्ही वापरा आणि मग बघू घ्या, तुम्ही वापरा बघू. आता बोलणं झालं, पण खंबीरपणाने बोलणं त्यांनी आपल्याला दिलं की साहेब तुम्ही वापरा, बघा रिझल्ट कसा आहे. कारण अनुभव मोठा आहे आणि सगळ्यात मोठा आज पैशापासून आहे अनुभव आणि आपुलकी. त्याच्या पुढे मार्केट सगळं झिरो आहे. जर एखाद्याच्या घरी गेल्यानंतर नात्यात असू दे किंवा मैत्रीत नसू द्या, गेल्यावर जर त्या घरातनं तांबर पाणी येत नसन घराच्या बाहेर आलेल्या माणसाला, तर त्या घरातली माणुसकी संपलेली ही ओळखून घ्यावं समोरच्यांनी. का हो घोगरे सर? बरोबर आहे. पण मला काय म्हणायचंय साहेब, आज जर बारकाईने अभ्यास केला तर बघ सर किती फाण्या पडल्यात बघा बरं. आता मोडून टाकायचा प्लॉट, ह्याला फाण्या किती पडल्यात बघा बरं. 1 वरची नाही वर 1 राहिली अलीकडे. 1 2 हा 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14वी गोंडा. 14वी गोंडा फाणी. आणि ह्याला किती येतं घोगरे सर बघा बरं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12वी गोंडा फाणी. तिथं 14वी तिथं 12वी. आता आपण लोकेशनला जिथं गेलतो तिथं मुद्दाम कॅमेरा आहे ह्याचा वर फिरून घेतलाय, तसा आला असं तसा व्हिडिओ. पण जिथं लोकेशनला पूर्वावस्था 2री अवस्था 2 काढल्यात, आज 3री काढतोय. आणि आपण आता मुद्दाम इथं का थांबलोय तर निस्वन झालेले गड कसे दिसतात. आणि तिथून जिथं आपण व्हिडिओ घेतला तिथून आता व्हिडिओ घ्यायसारखा माणूस दिसत नाही. असं मध्ये मोकळी जागा बी नाही. आपण जागा बघून मुद्दाम उभा राहिला, कॅमेरा इकडे 2रीकडे लावलाय आणि 3रीच रांग आहे. 3रीचा हा फक्त आतमध्ये व्हिडिओ घेतला. मग मला काय आता हा बघा बरं कसा दिसतोय वर्ण माप आपण खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12वी गोंडा फाणी. आणि ह्याचा फोंदा जर बघितला तर किती पर्यंत आहे? जे मीटरच गेले किती बरं म्हणायचं चालू नाही. पण मला काय म्हणायचं साहेब ऐका, आता गड असे पडलेत, तुम्हाला वाटतंय ह्याला तुम्हाला टेकान लावायची गरज वाटते? बांबू वगैरे पडू नये म्हणून झाड, म्हणजे असं कमकोत झाड वाटतंय का? हा म्हणजे करताना असं कसं हे झालं वाटतंय. नाही झाड वाकलंय, पण झाडाचा बुंद्यामुळे 36 इंच. किती इंचाचा आहे? 36. 3 फुटाचा बुंदा आहे. 36 निस्वन झाली की 35-36 आहे म्हणाय काय बरं का 40 किलो वजन सज्ज पण असं तुम्हाला दांडा नाही लावा, ही नाही लावायची गरज नाही ताकद आहे त्याची. म्हणजे ह्याची ताकद आहे हा. ना. इतर बारका असलं तर तुम्हाला सांगतो मग पिचकून जाते. 37 इंच. 37 इंचाचा. हो साहेब 37 इंच ही आणि 37 इंच बुंदा आणि झाड 37 इंचच्या बुंद्याला पूर्ण गड अलीकडे नाही अलीकडे कुस्तो राट्या कमळ पडलंय. हा शेजारचा घ्या बरं. त्याचं किती येतोय बघा बरं? 39 इंच. 39 इंचाचा घ्या. किती झाली का येण तिकडे बघा. हा, नाही. 39 इंच. साहेब बघा इकडे बघा, इकडे या अलीकडे बघा 39 इंच. 39 हायस्ट कमीत कमी घ्या बरं, बारीक वाटते जरा झाड. हा ही सगळ्यात बारीक बघा बरं. ह्याच्या मापात सगळी ती. बरोबर आहे म्हणजे हा म्हणजे तुटाळ लावलेलं तुम्ही तुमचं तुटाळच मुक्त का? आता ह्याचा बघू आपण किती भरतोय. जी भरला ती दिसणार आहे 31 इंच. 31 इंच. मग 30 इंचाच्या पुढे तरी असं का नाही सगळं? 31 इंच. कमीत कमी 31 आणि जास्तीत जास्त 39. 39. पण ती 31 जी आहे ती तुटाळ आहे. बरोबर आहे का? आणि ही आहे ती पहिली झाड आहे. आणि आता ही कमळ पडलेल्या गाडाचं एक बघा बरं, ही अख्खी निस्वन झाली. त्या गाडाचा बुंदा किती येतोय बघा घोगरे सर. ही जी निस्वन झालेली ना, हा हे जे हे जी सगळे निस्वन झालेले गाडाचं बघा.
चालू साहेब इकडे घ्या मीटर आधी गड घ्या आणि त्याच गडाचा आपण बुंदा मुकतोय केळीचा त्याचं बघा खाली कसं काय दिसतंय. 35 इंच 35 हा भाई 35 इंच 35 इंचाचा आहे हा हा. ही 35 आता इंच बुंदा आहे ही झाड आता गोगरे सर ह्याच्या फाण्या माझा बरं ह्याची पूर्ण निस्पंद झालेली आहे बघा सर थांबा हा मोजा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 गोंडा पण म्हणजे ही कमळवर ही कमळ आलंच आहे बाई. मग ही किती भरतोय ही बी 34च्या आसपास यायला पाहिजे. 35 नाही नाही निस्वन जायला सगळं 35 इंचाचं हा. इथं ते बी पूर्ण निस्वन जायला 35 इंचाचा होता हा. तो बी 35 इंचाचा बुंदा आहे. 35 इंचाचा बुंदा 35 इंचाचा आहे. जे आपण बुंदे मोपले कमीत कमी बुंदा किती आला हात मारला कमीत कमी कमीत कमी 3 नाही, नाही. आलं 35 इंच. हा 35 इंच. हा कमीत 35 कमी हा 35 जास्तीत जास्त 39 हा. आणि एकदम तुटाळ्याचं झाड होतं ती किती आला 31 इंच 31 इंच. तुटाळ्याचं झाड हा 31 इंच आलाय आणि निस्वन झालेले 35 हम्म. 37 35 37 बरोबर आहे. आणि जास्तीत जास्त एक चुकून गावला असं मी म्हणतो 39 इंच हम्म. बरोबर आहे का नाही पण सरासरी 35 म्हणू आपण. हम्म. बरोबर आहे का नाही सरस. आता ह्या आपल्या परिसरात ज्यांनी काही आपली केळी लावलेली आहे हम्म. आपल्या शेतकऱ्यांची आहे तुमच्या बरोबरची हम्म. तर तुमच्या बरोबरची केळीची आजची परिस्थिती आपल्या आणि त्यांच्या केळीतली एक आपण तर सगळ्यात थोडक्यात मोडायच्या लेवलला म्हणजे आपण थोडक्यात परीक्षा देऊन पास होईन का नाही अशी परिस्थितीत होतो पण आजच्या कंडिशनला आपल्यात आणि आपल्या बरोबर ज्यांनी केळी लावली त्यांच्यातले असे गाडात निस्वनीत जर असं फणीत वादीत जर अंतर म्हणलं नाही तर कसं काय नाही काहीच नाही तुम्हाला आता कशी जवळ आहे तर परत ते तुम्हाला मला सांगितलं ना ट्रीटमेंट तुम्हाला सांगतो साहेब कितीतरी साहेब लोकांना ट्रीटमेंट आहे लोकांना हम्म. पण असं आता उलटी माझ्या तुम्हाला सांगतो शेतकरी येते जे 5-6 बाऱ्या तुम्हाला सांगतो वेळात 5-6 दिवसाची बदलून अशी बघून जाते फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीत आपलं वापराबायोनिकचं मार्गदर्शन ऍड केले साहेब हा म्हणजे हा टेपच्या टेप फक्त कंटिन्यू केलं एवढा जे फरक आहे की तुमच्या पद्धतीत तुम्ही ऍड करून कंटिन्यू केलं ह्यात दुसरं वेगळं काही करायला लावलं का नाही बुवा ह्यात ताक टाका गुळ नाही, टाका नाही, गोमूत्र नाही. टाका तांदूळ टाका नाही शेण टाका नाही, नाही. एक 8-10 दिवस भिजायला घाला नाही अमुक करा तमुक करा आणि मग साहेब आमचा रिझल्ट आहे असा शब्द आहे का ही ओरिजिनलपणा कोणाला कळतो माहितीये का कष्ट करणारा आणि स्वतः शेतीमध्ये वेळ देणारा त्याच शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी आपली आवडते तुम्हाला आवडली का नाही आवडली कारण का मी काय शब्द काय विचारतोय मुद्दा हे ऐकणाऱ्यांच्या लक्षात येतील की कष्ट करणाऱ्याला जाणीव आहे कोणती माहिती का माझं कष्ट आणि वेळ वाया चाललाय तो मला बाहेर कशातनं काढता येईल तर हा बाहेर काढण्याचं एक माध्यम म्हणलं तर वापरा बायोरेनिक आहे बरोबर आहे आपल्याला ठामपणे बोलायला हरकत आहे काय आपल्या बरोबर. शेतकऱ्याला? नाही मग मला काय म्हणायचंय आता आपण बुंदे पण मुपले आपण लोकेशन पण घेतलं आपण बरेच काही गड पण अगदी फिरून बघितले आतमध्ये निसून झाले किती निसून झाली तरी 25% झाली असेल आहे की नाही? किती दिवसात झाली असेल तरी 15 दिवसात 15-20 दिवसात बऱ्यापैकी अजून 70-80% होईल हो आहे का नाही हो. आता जी काही केळी क्षेत्रात नवीन जुने आहेत तुमच्यासारखंच प्लॉट मोडून टाकायच्या परिस्थितीमध्ये आहेत किंवा मी म्हणतो सुअवस्थेला आहेत त्याला काहीच नाही आता एक लागण करून 1-2 महिन्याची आहे 1 महिन्याची आहे हा. किंवा 15 दिवसाची आहे किंवा 2 महिन्याची आहे अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक आपुलकीचा अनुभवाचा एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल कारण असं आहे की तुम्हालाच का विचारतोय तुम्ही त्या परिस्थितीमधून चांगल्या परिस्थितीत आलाय बरोबर आहे. म्हणून तुम्हालाच विचारायचं का आता आम्ही चालता तसं येडच लावायचं म्हणलं तर आम्ही 4-5 जण आहेत आहे का हा बरोबर आहे चांगलं प्लॉट बघायचं ह्यांना शेतकरी करायचं त्यांना साहेब करायचं आणि काढायचं व्हिडिओ काय अवघड आहे तेव्हा? येडच लावायचं. येडच लावायचं की साहेब आता ठरवलंच हे लावायचं म्हणल्यावर आपण लोकेशन न हलवता व्हिडिओ घेतो तुम्हालाच उभा करून घेतो तुमच्याच जे मनोगत आहे ते आपल्या शेतकरी मित्रांना एक ऐकायसाठी होय. आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही जास्त का बोलतो तुम्ही नवीन असता तुम्हाला बोलाय वाटतं पण एक आहे की आम्ही काय पण बोलत असताना आम्ही खरं बोलतो खोटं बोलतो नाही, खरंच बोलता बरं आम्ही इथं आल्यावर तुम्हाला असं म्हणतो साहेब आपल्याला असं बोलायचं तसं नाही तुम्हाला हा तरी नाही. म्हणा बरं का नुसतं हा तरी म्हणा नाही आमच्या कंपनीच खपलं पाहिजे हा तरी म्हणा आहे का तसं काय कवाच ना शब्द एक एका ही साहेब आले तुम्ही जाऊन द्यायला
अजिबात तसलं तुम्ही काय हे झालं. हा फक्त आपल्याला हे का करायचं आहे, विषय असा आहे की जाणीव नेणे भगवंता, हम्म. ह्याचा विषय असा आहे की जर कष्ट करणाराला जर आपल्या तुमच्या माझ्यासारख्या माध्यमातून जर आपण ह्या वापरा बायोरेनिकच्या सहकार्यातून जर आपण आपल्या शेतकरी मित्रांना जर न्याय देऊ शकत नसेल दिसून बरोबर आहे. तुम्ही मित्र काय कामाचं, नाही बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? कारण आज गेलेला प्लॉट तर इतका सुंदर येतोय, ही जर आपण आपलं प्रेझेंटेशन आपल्या शेतकरी मित्रांना नाही दाऊ शकत हम्म. तर एवढं चांगलं येऊन बी आपण जर समोरच्यांना नाही वाचू शकत, म्हणजे मराठी म्हणी काय येतात की ताकाला जायचं आणि गाडगाव लापायचं, हम्म. आहेत का नाही? बरोबर. दिसून आंधळा ऐकून बहिर बिनबुडाचा कलांट. हम्म. आपण धावतोय काय आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे तसं. हम्म. आता आपल्या शेतकरी मित्रांची जिरती कोड तुम्हाला सांगतो. आता बघा, तुमचा मोडून टाकणारा प्लॉट एक्सपोर्ट क्वालिटीला जाईन ही आज दिसते. हो. मग आपल्या शेतकऱ्यांची केळी क्षेत्रातल्या आपला शेतकरी हरतोय कुठं बघा, की ज्या वेळेस आता तुमचा हा समजा वापरा बायोरेनिक साईडला ठेवलं आणि आता ही जर घडपा कल्ला असता तर हे जे फाण्या पल्ले असते कमी, हम्म. वादीला पल्ला असता कमी, मग तो बॉक्स पॅकिंगला जाणार नाही, हम्म. तो लोकलला जाणार. जा. मग बॉक्स पॅकिंगचा रेट असला 30 हम्म. तर लोकलवाल्याचा रेट काय असतो? निम्माच. निम्माच असतो. मग मला काय म्हणायचं, 12 असा ते आणि तसा 18. तुमचा खर्च ह्या पिकाला आहेच. हम्म. मार्केटमधनं तुम्ही काही ना काही आणून टाकताच आहे, हा. पण तुम्ही तुमच्या पद्धतीला जर वापरा बायोरेनिकची जोड देऊन जर ऍड करून घेतलं ते मार्गदर्शन, तर प्लॉट आज सुंदर आहे ना, हम्म. हाय. आहे का नाही? हम्म. म्हणजे तुम्ही ह्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत. हा. हे प्लॉटच दिसतोय ना आता, मला तर बोलायचं काय? शक्यच नव्हतं असं, म्हणजे हम्म. नाही बरोबर आहे. भूताना भविष्य म्हणल्यासारखं काम झालंय ही. आहे का नाही? हम्म. पूर्वावस्था जर आपण काढून जर नसती ना ठेवली, हा खरंच वाटणार नाही आपल्या- कोणाला. किती जरी आपण सांगितलं तरी आपल्या कोणी विश्वास ठेवला नसता. असता का? हो, हे आपली हांडी ट्रॅक्टरने माती बांधते ती का ही हा, हा. ट्रॅक्टर बांधतो का? अक्कल शेवटी दोघा तिघा ट्रॅक्टर आणत ओढून काढले ते. म्हणजे म्हणजे पाणी पाणी लागलं आणि तुम्हाला सांगतो तिकडे सटापट तर मी बांधायचं ठेवलं आणि हम्म. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा आम्हाला असे कॉल असतात, साहेब तुमचा खर्च किती आहे, आम्ही खर्च वगैरे सांगितल्यावर मग शेतकरी आम्हाला असे काही कॉल असतात, साहेब मग तुमचा लय खर्च आहे बरं का. हम्म. आता बघा, मला काय म्हणायचे, तुम्ही साहेब केळी मोडणार होता, हा म्हणून मग तुमचा तिथपर्यंत खर्च झालेला केळी मोडल्यावर निघत होता का? नाहीच कुठं हाही माझं पदरच जात होतं. आता दुसरी गोष्ट, समजा तुम्ही केळी ठेवली बी बघा बरं का, आमचं वापरा गडीवर बाजूला ठेवा, हम्म. तुम्ही केळी ठेवली बी खालीवर झालेला प्लॉट आहे, बुंदा पाहिजे असा नाही बरं, तुम्ही प्लॉट ज्या वेळेस डिप्रेशन मध्ये जातो त्यावेळेस मालक बी डिप्रेशन मध्ये गेलेला असतो हा. आणि त्यावेळेस खर्च वाढलेला असतो, हा असतो की. बरोबर आहे. आणि मग तो खर्च तर आपण कुणालाच सांगत नाही की. मग मराठी म्हण इथे एकदम परफेक्ट बसते, हम्म. दारा वाटा नाही पण मोरी वाटा घालवायचं. मग वापरा बायोरेनिकचं म्हणणं काय आहे, तुम्ही फक्त मला सांगा खरं खोटं आहे, की दारा वाटण मोरी वाटण घालवण्यापासून आपण आपलं कुठूनच जाऊन देऊ नये, आपल्या कष्टाला बळ बरं द्या. जर नाही, पाहिजे हे असेल तर वापरा बायोरेनिक मी म्हणतो स्वीकारलं पाहिजे. नाही. आणि आता आम्हाला एक वेगळं जाणवायला लागले, गोगरे सरांना माहिती, ह्या वापरा बायोरेनिकला स्वीकारणारे शेतकरी हम्म. ज्ञानी, गुणी, अनुभवी, कष्टकरी बरोबर आहे. आणि वेळ देणारे हेच शेतकरी ह्या टेक्नॉलॉजीला अभ्यासू शेतकरी स्वीकारायला लागलेत. अभ्यासू हम्म. जे काय खूप मोठं क्षेत्र आहे, खूप मोठं अगदी कुठलंही अगदी समजा केळी असेल तर 20-20, 40-40 हजाराची लागण आहे, हम्म. किंवा द्राक्षी डाळिंब असेल तर मोठे मोठे शेतकरी हेच शेतकरी स्वीकारायला लागलेत. का तर त्यांना पहिलंच ज्ञान भरपूर आहे, हा. पण त्यांच्या ज्ञानात आणखी अपडेट करून घ्यायला लागले. ते जसं की आज पहिला मोबाईल बघितला तर बटनाचा होता, हम्म. त्याच्यानंतर काय आला, कॅमेऱ्याचा स्क्रीन टच आला, त्याच्यात बी प्रत्येक वर्षाला अजून वाढ होती, काय बदलच. रॅमची वाढ होती, कॅमेऱ्याची वाढ होती, इंटरनल जागेची वाढ होती. तसं आपण शेतीत जर आपल्याला उत्पादनात चांगली वाढ करायची असेल हम्म. आणि खर्चात कमी करायचा असेल तर वापरा बायोरेनिकला आपल्याला शो करावं लागेल. तुम्हाला काय वाटतंय? नाही, बरोबर आहे. आणि हे जे आपलं कार्य चाललंय की पहिली अवस्था काढणं, दुसरी अवस्था काढणं, तिसरी अवस्था काढणं, हे एकत्र करणं, हम्म. त्या जोडणं, त्याच्यावरती तारखेंचा उल्लेख करणं, तुम्हाला उभा करून व्हिडिओ काढणं आणि हे युट्यूबला टाकणं, कशासाठी की शेतकरी आपला वाचला पाहिजे. वाचला पाहिजे. ही तुम्हाला आमच्या वापरा बायोरेनिकचा जो उद्देश आहे हम्म. हा आवडतोय का नाही आवडत? नाही, आवडते. ही चालू ठेवला पाहिजे का बंद केला पाहिजे? नाही, चालू ठेवला पाहिजे. त्यासाठी की जेणेकरून जो शेतकरी कष्ट करतोय त्याच्या लक्षात येईल की माझं कष्ट न वाया जाऊन देणारी हम्म. वापरा बायोरेनिक टेक्नॉलॉजी आहे बाबा, त्याची परिस्थिती हिते का नाही बघत सर? नाही. तर तुम्ही अगदी जसं गल्लं तसं सांगितलं, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून, समाधान भगत सरांकडून, तसंच रामेश्वर घोगरे सर एकदम टायमिंगला येऊन तुम्हाला समजून घेऊन हम्म. समजून सांगितलं, हो, सांगितलं. त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. हा, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष दत्तू नायकुडे, राहणार कंदर, तालुका. तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती.
आपल्या रामेश्वर घोगरे सरांनी कुर्टीच्या, बरोबर आहे का नाही? हा तुम्हाला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन देणे अगोदर की हा प्लॉट कशा अवस्थेत आहे, लय खराब अवस्थेत होता हे. बरोबर आहे ना? हो त्याच्यानंतर दुसऱ्या अवस्थेची एक शूटिंग काढली, त्यानंतर तिसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली, चौथ्या अवस्थेचं माझ्या अंदाजाने आपण निसवून झाल्यावर काहीतरी काढलेली, हा आणि आज आपण एकदम शेवटची अवस्था म्हणजे लय झालं तर एक 8-10 दिवसात आपला प्लॉट कटिंगला आहे. आज म्हणलं तरी एक 200-250 घड आहेत हा कटिंगला, आहेत की पण 8-10 दिवसात तर बऱ्यापैकी मी म्हणतो 50-60% प्लॉट कटिंग होईल. हो तर आज तारीख काय आहे बरं? 4 4 किती? 4/3/2025. बरोबर आहे ना? मग 4 मार्च 2025. तर हा प्लॉट अगोदर कसा होता आणि आत्ता कसा आहे? अगोदर ज्या वेळेस तुमचा प्लॉट हा खराब कंडिशनला होता त्यावेळेस तुमच्याकडे जे काही मित्रमंडळी नातेवाईक येत होते त्यांचा सल्ला काय होता तुम्हाला? काय नाही ठेवू नका म्हणायची नाही, काय आले की प्लॉट ही ठेवूच नका म्हणली, आणि काय ह्याच्यात काही येत नसते. असा त्यांचा सल्ला होता हो. तुम्हाला. आणि योगायोग की तुमची आणि घोगरे सरांची भेट झाली हा झाले. आणि तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेतला की त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की साहेब प्लॉट ठेवायचा. हा ठेवायचा फरक का मोडायचं, तुम्ही भानगडीत पडू नका, प्लॉट आपण कसा येत नाही ते आपण बघू. घोगरे साहेबांनी सांगितलं प्लॉट ठेवायचा, ठेवा. प्लॉट कसा येत नाही ती बघू. बघू हे आठवणीत आहेत तुमचे हा, शब्द. हो आहेत की. आम्ही तुम्हाला सांगितलं नाही साहेब, बरोबर आहे का? ना ना बरोबर आहे. मग मला काय म्हणायचंय, याच्यासाठी केला होता ठासन शेवटचा दिवस व्हावा गोड. आज कसं वाटतंय साहेब? एक नंबर. आता आत्ताची प्लॉट बघा येतात जे बोलत होते हा. त्यांचं काय म्हणणं येते आता, काय एकच नंबर म्हणते ते, काय म्हणते आहे का नाही? हो. कारण त्यांचं जे काय तुम्हाला सल्ला देत होते ना की प्लॉट मोडून टाका, त्यांचं पण काही चुकीचं नव्हतं. म्हणजे मी हा. असं का म्हणतो, ते काय आपले वैरी नाहीत नाहीच कोणीच. की, बरोबर पण आहे. त्यांच्या नजरेला दिसतंय की तुमचं कष्ट वाया चाललंय. हा लक्षात आलं का? म्हणून ते तुम्हाला सांगत होते की मोडून टाका. पण आता ते तुम्हाला सांगत असते की प्लॉट एकदम सुंदर आणा. आणला एक म्हणजे काय काय होतं आणि काय काय झालं. झालं काय. मग ह्याला तुम्ही जे काही वापरा बायोरेनिकचं जे काय आपलं आपल्या घोगरे सरांकडून प्रत्येक महिन्याला जे कंटिन्यू केलं, जेव्हा स्प्रे केले, हम्म. आता लय झालं तर एक 10 दिवसात आपला प्लॉट कटिंग होईल किंवा 8 दिवसात किंवा आज बी म्हणलं तरी कटिंगला बऱ्यापैकी गड आले. हो आले. पण आजचा जो रेट चालू आहे तर व्यापारी ज्या वेळेस पाहायला येतात हम्म. त्यावेळेस त्यांचं काय म्हणणं राहते, काय रेट तुम्हाला देऊ बाबा आम्ही? हा बिगर चिलिंगचा असेल तर तुम्हाला सांगतो रेट 22, 23, 24 पर्यंत रेट आता सध्या बिगर चिलिंगचा. आता आपण मगाशी व्हिडिओ मध्ये पण तुम्ही कोणतरी काढले वाटतं फोटो का काहीतरी, हा तोडून दावलं की झाला. आता आपल्या चिलिंग आहे घ्या, हा नाही चिलिंग नाही. आपल्याला ते रेट काय देतील तुम्हाला काय वाटतं, सरासरी आपलं 24 रेट बसली आपल्याला. आहे का नाही? हो मग मला काय म्हणायचंय साहेब, बारीक अभ्यास केल्यावर ज्यांनी चांगली केळी आणली खालीवर झालेली नव्हती त्यांची आज प्लॉट काय रेटने चालल्यात? 16 ने शेजारीच गेला. 15, 16 रुपयाने. 15 आणि आपल्याला आता हा? हा चिलिंग फुल चिलिंग होती त्याला. 16 रुपयाने गेलाय. आणि आपला प्लॉट फक्त वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन तुमच्या मार्गदर्शनात ऍड करून गेलेला प्लॉट आणलाय आणि ह्याला रेट काय भेटणार आहे आता? 24 रुपये. मी म्हणत नाही, तुम्हीच म्हणताय. हा 24. कशाने तुम्ही सांगताय, कशाच्या जोरावर? ही बघून मोडून त्याची साल काढून त्याच्या जोरावर तुम्ही सांगताय की आपला प्लॉट 24 ने जाईल, हा बरोबर आहे का नाही? हा मग मला काय म्हणायचं, हे वापरा बायोरेनिक हे मार्गदर्शन आपले जे काय हे पाहणारे सगळे शेतकरी मंडळी आहेत, अगदी पूर्ण महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या बाहेरचे, अगदी पूर्ण भारतभर हे व्हिडिओ आपले सगळे युट्यूबला असतात. तर हे जे सगळे तमाम आपले शेतकरी पाहतात हा, तर खूप शेतकरी आज अडचणी येतात. कुठल्या कुठल्या गोष्टीत अडचणी येतात मी सांगतो तुम्हाला. प्लॉट लावला, मर वाढली, मर तुटाळी, खालीवर होणं, वय खाणं, व्हायरसला बळी जाणं, टेम्परेचरला बळी जाणं, ही 5-6 कारणं आता चालू झाली. चालू झाली. आता ज्यांनी मागच्या 3 महिन्यात लावली, 2 महिन्यात लावली, 1 महिन्यापूर्वी लावली आणि ह्या महिन्यात बी जे लावतात ह्या सगळ्यांना हे सगळे समस्यातनं पुढं जायचंय. आणि जात असताना ती खूप अडचणीत आणि तारंबळीत येतात आणि प्लॉट खालीवर झाला, तुटाळी झाली आणि मर आली, व्हायरस वाढला, टेम्परेचरला बळी गेल्यानंतर खूप शेतकरी अगदी हैराण होतात. आणि तुमचा जो शब्द आहे की मग नातेवाईक मित्रमंडळी आल्यानंतर एक शेवटचा सल्ला देऊन जातात जाता जाता, कुठला? मोडून टाकायचं हीच विषय होता दुसरं. बरोबर आहे का नाही? मग मी माझं वैयक्तिक मत असं आहे की मोडून टाका म्हणणारी आपली त्यांच्या नजरेला जी दिसते ती पाहून ती सल्ला देऊन जातात. जाते. पण बरोबर. हे व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय असेल? कारण आज विषय असा आहे की कष्ट, खर्च, वेळ देऊन जर प्लॉट वय खात असेल, तुटाळी होत असते, व्हायरस येत असेल, टेम्परेचरला बळी जात असेल, अशा तारांबळीत गेलेल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल की तारांबळीत गेल्यानंतर वापरा बायोरेनिक स्वीकारलं पाहिजे का तारांबळीत येण्या अगोदर वापरा बायोरेनिक स्वीकारलं पाहिजे? आधीच हे केलं पाहिजे होतं. आधीच केलं पाहिजे की जेणेकरून
आधी केल्यानंतर तुटाळी होत नाहीत, प्लॉट खालीवर होत नाही आणि वन टाइम प्लॉट आपला एक level येतो आणि वन टाइम निसवून आणि वन टाइम कटिंगला येतो. येतो. आता तुमचा जरी प्लॉट एकदम सुंदर आलेला असला तरी आत्ता जरी इथं बघितलं तरी हा घड आत्ता काढायसारखा आहे. ह्याला अजून किती नाही म्हणलं तर एक महिना खाईन हा, महिना. आणि आणखी पण आता ह्याच्या पाठीमागे जर बघितलं तर निसवून अजून कमळ मोडायचंय. म्हणजे ती किती नाही म्हणलं तरी 2-2.5 महिने खाईन का नाही. म्हणजे ह्याचा विषय काय आहे की जर आपला पण प्लॉट आलाय पण आपला पण प्लॉट जर खालीवर झाला नसता एकदम असा तर आपला प्लॉट पण वन टाइम कटिंग झाला असता. झाला असता. तरी पण वापरा बायोरेनिक मुळे तुम्ही 100% वाचलेत. लय वाचलं म्हणावं लागतं. बरोबर आहे नाही. मग आपले जे काय केळी क्षेत्रात जे काय महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत ज्यांनी केळी केली, टेम्परेचरनी वय खाल्लेलं आहे, तुटाळी झालेली आहेत, खालीवर झालेली आहेत, तुमच्यासारख्याच परिस्थितीत गेलेले आहेत, इकडून तिकडून उचका पाचका करून रोपं आणलेली आहेत, दुकानदाराला एखाद्या उदार थांबाय सांगितलेलं आहे. बरोबर आहे का नाही. अगदी समजा दुकानदाराकडून एखाद्या रोख आणलं असलं ती कुठल्या तरी पाहुण्याकडून उचकून आणलेलं आहे, त्या दुकानदाराला दिलेलं आहे. मग मी म्हणतो ही सगळं प्रत्येक शेतकरी कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना, वेळ देत असताना ज्यावेळेस प्लॉट बिघडतोय त्यावेळेस साहेब रानात येऊन काम करू वाटतं का? नाही काय म्हणजे ते मनच लागत नाही हो. बरोबर आहे का नाही. हा, लागतच नाही. आणि ज्यावेळेस प्लॉट आता तुम्ही वापरा बायोरेनिक वापरलं, मोडून टाकायच्या परिस्थितीला प्लॉट तुमचा 15 दिवसात तुम्हाला चांगला दिसला, हो. तुम्हाला तिथनं पुढे आतापर्यंत कसं वाटलं? हा, लय सगळं जिथं मार्गदर्शन घेतलं तर पद्धतशीर वाटलं ना काय. आहे का नाही. कारण विषय असा आहे की जर मूड बघा बरं का, आपण काय म्हणतो आता ही थोडक्यात मोबाईल आता इकडे समजा हा मोबाईल आहे, ही कुठला असू द्या कुठल्या कंपनीचा होतो, विषय कंपनीचा नाही, ह्याला चार्जिंग नाही, आपण बोलू शकतो एकामेकावर नाही. म्हणजे ह्याचा मूड गेला म्हणजे चार्जिंग गेली. हम्म. ह्याला मूड आपण येण्यासाठी चार्जिंगला लावतोय. मूड येण्यासाठी म्हणजे ह्याला चार्जिंग असली तर आपण कोणाबरोबर तरी बोलू शकतोय. ह्याला चार्जिंग असली तर मग ह्याला चार्जिंग नसल्यावर आपण बोलू शकतो कोणावर. मग ती मोबाईल कुठल्या कंपनीचा असो, माझा शब्द काय आहे, बरोबर. ह्याला चार्जिंग पाहिजे. तर ही ह्याच्यात जी काय पाहायचंय, जे काय करायचंय, काय हिशेब असेल काय असेल, ह्याच्यातली कुठली पण कामं चार्जिंग असेल तर करू शकतो. कुठलाही शेतकरी असू द्या, पीक कुठला असू द्या, जर पीक वय खात असेल, पीक खालीवर होत असेल, पीक थोडक्यात प्रॉब्लेम मध्ये येत असेल तर शेतकरी चार्जिंग उतरलेली असते का नाही. हा, मग काय. उतरलेलं चार्जिंग परत कुणी करायचं. चार्जिंग करण्यासाठी 34 प्रकारचे कंटेंट घेऊन वापरा बायोरेनिक आले. आणि विषय असा आहे की मोबाईलला चार्जिंग तर पाहिजेत पण मोबाईलला रेंज पण पाहिजे. म्हणजे शेतकरी कुठलाही कष्ट करीत असताना जर प्लॉट चांगला आला तर त्याला कष्ट करायला आणि खर्च करायला, मूड येतो. कष्ट करायचं म्हणजे चार्जिंग करायची हम्म. आणि खर्च करायचा म्हणजे रेंज मध्ये आणायचा शेतकरी. तो खर्च करून रेंज मध्ये आला पाहिजे. मग मला काय म्हणायचं, कष्ट आणि खर्च हे दोन्ही करून जर कुठलाही प्लॉट चांगला येत असेल तर कुठल्याही शेतकऱ्याला त्याच्या प्लॉटमध्ये कष्ट करायला बरं वाटतं, नाहीतर बरोबर शेती आहे. करायला नको वाटते. हा, नको आपण चोर आहेत का ही स्वतःच्या जीवाला एक अशी जाणीव होती की माझं काय चुकलं, मी आता काय करू. कारण कुणाला काहीतरी शब्द दिलेलेच असतात, महिन्याचे, 15 दिवसाचे, वर्षाचे, 6 महिन्याचे, मी ही निघाले की देईन, ती निघाले की देईन. हो, असं आता इथं राहतं जर ते. पीक नाही निघालं तर ते आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी काय द्यायचं आणि कोणाला द्यायचं आणि काय म्हणून तोंड धावायचं जावायचं. समोरच्याला. आणि अशा गोष्टी निर्माण होत्या तुम्ही मग म्हणता ते अशा बरोबर. गोष्टी निर्माण झाल्या त्याला तोंड दाव वाटत नाही. तो शेवटचा निर्णय काय घेतोय माहितीये कोणाला, हा. तो स्वतःच्या गळ्याला फास हो, लावतोय. लावतो. आणि कोणाला न सांगता ही समस्या माझ्यावर काय आली कोणाला न सांगता ती स्वतःला संपवतोय. ही बारीक गोष्ट नाही. नाही. आम्ही जी वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक, वापरा बायोरेनिकच्या मालकांनी जे आम्हाला सांगितलंय हम्म. की बांधावरती जावा, पहिल्यापासून शेवटपर्यंत प्लॉटच्या शूटिंगा काढा आणि आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना जे जसं घडतंय वापरा बायोरेनिक वापरल्यानंतर ते दावा. ह्याच्यात कष्टकरी जो शेतकरी आहे तो 100% तुम्हाला कॉल करून बोलून घेईन. कोण शेतकरी? कष्टकरी शेतकरी, ज्याचं कष्ट करताना, खर्च करताना त्या प्लॉटमध्ये ती पीक वय खातंय आणि खाल्लेलं वय बाहेर काढतंय वापरा बायोरेनिक. त्या शेतकऱ्याला जाणीव होईल हे व्हिडिओ बघितल्यानंतर. ते म्हणतील आपल्याला वापरायचं, तुम्ही वापरा म्हणायची गरज नाही. येतच नाही. बरोबर. कारण कंपनीने नाव पण त्यासाठी वापरा ठेवले. वापरा म्हणायची गरज नाही. कंपनीचं नाव आहे वापरा आणि त्यात कंटेन आहे 34. मग मला सांगा तुम्ही, आपला जो आज शेतकरी अडचणीत आलेला आहे तो कुठून अडचणीत आलाय सांगतो तुम्हाला. तो सगळीकडून ज्या अशा गोल वर्तुळात थोडक्यात सगळ्या चालताना कुठला एखादा रोड आहे बघा 10 किलोमीटर आहे आणि त्याला रोडला 1 किलोमीटरला गतिरोधक आहे. काय म्हणतोय मी? गतिरोधक. बरं आता कसली बी गाडी असू दे त्या गतिरोधकावर आल्यावर काय करावं लागतं?
काय जरा कमी घेऊन तुम्हाला सांगतो जरा थोडी ह्याने जाऊन द्यावं लागतं. बरोबर आहे ना, सारखं गिर बदला, गाडी कमी करा, कमी, मग पुढे हा, घ्या. हा. मग आता प्रत्येक जागेवरती जर 1-1 किलोमीटरला जर गतिरोधक आला तर ते गाडीला स्पीड भेटेल का? नाही भेटत. तशी गत झाली आपल्या शेतकऱ्यांची. आता व्हायरस आला, व्हायरसला क्लिअर केला, तुटाळी थांबाना, तुटाळ्याला क्लिअर केलं, टेम्परेचरला थांबाना, टेम्परेचरनी झाडं म्हणजे परत वय खायला लागलं, परत गच्चा धरला, प्लॉट उचला ना. आता काय करू? म्हणजे प्रत्येक 1-1 किलोमीटरला जसा एखाद्या रोलला गतिरोधक आहे तसं प्रत्येक 15 दिवसाला, 10 दिवसाला, महिन्याला त्या शेतकऱ्याला, त्या पिकाला समस्या आहे. आणि ती समस्या सोडवता सोडवता नाकीनळ येते आणि ही शेतीच कराय नको अशी वाटती. पण तुम्ही ज्या दिवशी वापरा बायोरेनिकला स्वीकारलं त्या दिवसापासून आतापर्यंत तुमचा प्लॉट कुठंतरी थांबलाय, कारप्याला बळी गेलाय, कुठे टेम्परेचरला बळी गेलाय, वय खाल्लंय, गच्चा धरलाय, 2 फणीच्या मध्ये अंतरी नाही, वादा लांबडा नाही, कलर क्वालिटी नाही, घड लांबडा पल्ला नाही, तुम्हाला ह्याच्यात काय समस्या जाणवली? बागच तुम्हाला सांगतो थांबली नाही. जेव्हा बागेन पिकअप घेतला, आता काढाचा टाइम झाला तर बाग थांबली नाही. हे औषध म्हणजे साहेबांनी दिलेलं औषध रोहर आणि गुरथर वापरा बायोरेनिक. मग मला काय म्हणायचं, आपण तिथं 2-3 जाग्यावर ही पण जमीन पण अशी बघितली करून. सगळी आता जमीन कशी? नुसती पोकळ आहे सगळी, चाळून टाकलेल्या मातीसारखी जमीन तुमची. आम्ही आल्यावर इथं हात घालितोय, काय बघून घालीत नाही, पण ती पोकळ आहे. आणि ती पोकळ मध्ये मुळीची एकदम चांगली चलते. म्हणजे मुळीचं एक गणित सांगतो शेतकरी मित्रांनो, ऐका. एखादा कुठलाही रोड आहे बिगर गतिरोधकचा, त्या रोडनी कसलीही गाडी असू द्या एकदम चांगल्या पद्धतीने चालणार, त्याला कुठेही कसली अडचण येणार नाही. भला त्याचा टायर किती उगाळलेला जरी असला तरी अडचण येणार नाही. पण ज्यावेळेस टायर खराब आहे आणि रोड खराब आहे, बघा बरं का, आता इथं दोन्ही खराब आहे, त्यावेळेस नुसती टच लागली म्हणून निमित्त झालं, ती मोटरसायकल असो किंवा 4 व्हीलर असो, त्यात लोड असो किंवा नसो, हवा जाती आणि हवा गेली की खाली उतरायची बारी येते. ज्याच्यात बसलोय त्याला ढकलायची बारी येते, नाही तर टायर काढून पंक्चर काढायची बारी येते. मग विषय काय आहे की जर रोड बी खराब आहे आणि टायर बी खराब आहे तर परिस्थिती खराब आहे म्हणायचं. पण जिथं टायर बी चांगला आहे आणि रोड बी चांगला आहे तिथं परिस्थिती कुठं खराब आहे. मग वापरा बायोरेनिककडे जर आपला शेतकरी कुठलाही असू द्या, कुठलंही पीक असू द्या, जर वळाला तर माझं वैयक्तिक मत आहे की गतिरोधक लागणार नाही. आणि जर स्पीड भेटला नाही तर मग गाडी किती लाखोच्या असू द्या सहज ती म्हणणार आहे तुमच्या रोलला लय गतिरोधक राव. म्हणजे शेतकरी कुठला असू द्या, पीक कुठला असू द्या, पीक जर सारखं प्रॉब्लेम मध्ये येत असेल, सारखं प्रॉब्लेम मध्ये, गतिरोधकला गाडी कशी आपटली की त्याला ती मनानेच ब्रेक मारते हो. मग तसंच शेतकऱ्याचा मूड जातोय. शेती करताना जर प्रत्येक वेळेस समस्या आली तर शेती करायला नको वाटती. त्या ठिकाणी वापरा बायोरेनिक तुम्हाला थांबवून दिलं नाही, तुम्ही कंटिन्यू केल्यामुळे. मग तुम्ही जे काय आपले तमाम महाराष्ट्रातले शेतकरी आपला ही व्हिडिओ पाहत येतात तर त्यांना एक सल्ला संदेश म्हणून तुमचा काय असेल की बाबा वापरा बायोरेनिक तारांबळ झाल्यावर वापरलं पाहिजे, निस्वनला वापरलं पाहिजे, प्लॉटने कच्चा धरल्यावर वापरलं पाहिजे, उन्हाच्या टेम्परेचरला प्लॉट थांबलाय म्हणून वापरलं पाहिजे, का लागण केल्यावर 10-15 दिवसांनी वापरलं पाहिजे, का नाहीच वापरलं पाहिजे? कधी वापरलं पाहिजे? लागण केल्यावर 10-15 दिवसांनी सुरुवात केली पाहिजे. कारण तारांबळ होत नाही आणि तारांबळ झाल्यावर जवळ कोणी येत नाही. बरोबर आहे ना, ही बरोबर आहे. हा, मग येते ती सांगाय फक्त एकच येतात, मोडून टाका. नाही ही गोष्ट बरोबर आहे साहेब म्हणतात. मी सिरियस मध्ये बोलतोय, मी अजिबात असा आता मी म्हणतो ना, आता एवढा तुम्हाला मी खर्च करून तर तुम्हाला सांगतो आता एवढं रोप आणलं, तुम्हाला सांगतो बेसळ टाकली, म्हणजे आपली रिंगडोस केला, सगळं झालं आणि डायरेक्ट आता बागा येणारी तर लोक म्हणले कशा ठेवले, मोडून टाका. अधिक हे तुम्हाला सांगतो 1.5 लाख 1.25 लाख आणि परत मोडायचे, त्यात उभा करायचं, म्हणजे ती किती म्हणजे ती ही होते मला सांगायची. बरं बोललं म्हणजे पैसे येणार आहेत काय येणार, हाही पदार्थ जाणार सगळं, काय येणार आहे नाही. हा, पण आज आपल्याला म्हणजे थोडक्यात जे आपण पैसे लावलेत त्याचे आता किती पट बांधते ना असं तुम्हाला वाटतं आजच्या कंडिशनला? आताच्या कंडिशनला ह्या बागाचं का एक अंदाजपत्र, गहू पोळ्या जावा काट्यावर जाईल ती खरं, पण आता आपल्या ह्याच्यात तर म्हणलं तर 6-7 लाख रुपयाची सासाची बाग झाली पाहिजे, आहे का नाही? सरासरी 6-7 लाखाची झाड किती आपली? झाड किती? 14 झाड 6-7 लाख रुपये झाले पाहिजे. 5 लाखाला तर मी म्हणतो कसंच काही पडत नाही. तुम्ही 7 म्हणता म्हणजे आपलं म्हणजे कसं की आपलं म्हणजे नाही भाव म्हणून तर तसेच बाग तर तशी मोहर जाणार होती, पण आता दराचं ही आपल्या हातात, आपल्या दोघांच्या हातात नाही. मी काय म्हणतो, ह्याला टोटल आतापर्यंत आपला अधिक तुमचा जो झालाय किती खर्च झाला ह्याला 14 झाडाला? एक अंदाजपत्र. अंदाज म्हणजे तरी झाला असेल 2-1 लाखाच्या आसपास झाला असेल. 2-1 लाखाच्या आसपास झाला, म्हणजे 2 ला 3 भेटणार आहेत आपल्याला एकदम कमीत कमी म्हणून. 2 लाख. पण वापरा बायोरेनिक आलं नसतं तर 2 ला 3 भेटणार. खर्च निघायची परापत झाली असते. खर्च निघायची परापत असल्या वाटवीत गावल्यावर काय खरं असते, वाहुटळीत गावल्यावर सोपं नाही. तर तुमचा आपण ही जी व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे
की आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा आहे. पहिली अवस्था आहे, दुसरी अवस्था आहे, तिसरी अवस्था आहे, चौथी अवस्था करतोय. 8-4 दिवसात हा प्लॉट कटिंगला येणार आहे. आणि हा प्लॉट पाहण्यासाठी कोण कोण आले त्यांची थोडीशी मी आज ओळख करून देतो. आणि आम्ही सर्व मार्गदर्शक शेवटच्या अवस्थेला एकत्र पण का असतो ह्याचं कारण पण सांगतो, की ज्यावेळेस साहेबांचा आता ही व्हिडिओ ज्यावेळेस बनन त्यावेळेस आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांना एक स्फूर्ती मिळते कुठली, की बाबा हा प्लॉट जर असा होता आणि साहेबांनी जर वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू केले आणि तो जर मी बघून आलोय असा झालाय, तर मग पुढच्या शेतकऱ्याला मी मार्गदर्शन कसं द्यायचं मला कळतं. म्हणून आम्ही सगळे मार्गदर्शक एकत्र असतो. आता तुम्हाला मार्गदर्शकांची ओळख करून देतो. तुमच्या प्लॉटवरती जास्तीत जास्त आम्ही येण्याचा प्रयत्न म्हणजे आमच्या ह्या बारामतीच्या कोकणे सरांनी तुमचा व्हिडिओ बघितला आणि एक आठवण करून दिली घोगरे सरांना, साहेब हा प्लॉट गेलाय का मला बघायचा आहे, काय खोटंय खरं. आणि योगायोग असा ते बारामतीहून तुमच्या प्लॉटसाठी आज वेळ काढून आलेत. तर त्यांचं नाव आहे विश्वास कोकणे सर. नमस्कार. तसंच टीमवरून येऊन आले ते आपले समाधान भगत सर. नमस्कार. आणि आपल्याला जे कॅमेऱ्याला सहकार्य केले ते आपले गजानन साळुंके सर कर्मा. नमस्कार. आणि तुम्हाला लाभलेत ते आपले रामेश्वर घोगरे सर. नमस्कार. तर तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही हे व्हिडिओ पाहता तुम्ही तुमच्या स्टेटसला हे व्हिडिओ ठेवा. तुमचे मित्रमंडळी नातेवाईक जे काय कुठल्याही क्षेत्रातले कुठल्याही पिकाचे त्यांच्याकडे उत्पादन ते घेत असताना हे व्हिडिओ त्यांना शेअर करा. आणि हे फेसबुकला इंस्टाला तुम्ही अपलोड करा, ठेवा. त्याचं कारण असं, जर आज कष्टकरी शेतकरी जर हरत असन आणि आपण त्याच्या जीवावरती कुठेही सिटीमध्ये नोकरी करत असताना आपल्या माझ्या शेतकऱ्यांनी इथं अगदी असल्या टेम्परेचरमध्ये बरेच मंडळी आपले आज EC मध्ये आहेत आणि माझा शेतकरी आज असल्या टेम्परेचरमध्ये इथं जर घाम गाळून जर तुम्हाला तिथं अन्न पोचवण्याचं खाण्यासाठी प्रयत्न करत असन, तर त्या शेतकऱ्यांसाठी जर आपण एक न्याय द्यायचा प्रयत्न केला तर खूप मोठं येणाऱ्या दिवसामध्ये येणारं जे संकट आहे कोणतं, की दवाखाने आता फुल भरत चाललेत. आपण ह्या वापरा बायोनिकच का असं वराडतोय, की वापरा बायोनिक कुठल्याही टाकलेल्या खतांचं केमिकलचं विघटन करून ऑर्गॅनिक अन्न आपल्या खाणाऱ्या सगळ्या मंडळींना देण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच मेन फिल्टर हा जमीन सुधारवण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच हे जे निघणारं उत्पादन आहे हे कलर, क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये निघत आहे. आणि आपला जो शेतकरी गाळफासापर्यंत चाललेला आहे तो शेतकरी आपल्या बँक बॅलन्समध्ये येणार आहे. आणि इतका मोठा आशीर्वाद मिळणार आहे सगळ्यांना, की जे जे शेतकरी हे व्हिडिओ व्हायरल करतील त्यांना मी म्हणतो फुल ना फुलाची पाकळी परमेश्वर जो वरनं पाहतोय तो सगळ्यांना आशीर्वाद देईन, की बाबा माणूस जात अजून जिवंत आहे, एकमेकाला सहकार्य करणारे आहे. आणि सहकार्य असं नाही करायचं की मला साहेबांना गरज लागली म्हणून 2 लाख द्यायच्यात, त्या साहेबांना गरज लागली म्हणून मी 50,000 द्यायच्यात आणि आपण कोणीच कोणाला पैसे वाटून आपण म्हणजे समाधानी करू शकत नाही. पण हे व्हिडिओ ज्या ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले तर ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून आपण 100% समाधानी करू शकतो. साहेब तुम्हाला काय वाटतंय? कारण जे जे शेतकरी हे व्हिडिओ पाहून वापरा बायोनिकला स्वीकारतील ते शेतकरी आज जरी खडखडाट असला बँक बॅलन्सला, तरी ज्या वेळेस वापरा बायोनिकला स्वीकारतील त्यावेळेस अकाउंटला पैसे शिल्लक असणार आहे. कारण तुमचंच उदाहरण घेतलं, तुम्ही म्हणता 2 लाख रुपये खर्च केला. 2 लाख खर्च करून जर प्लॉट मोडायची बारी येत असेल तर बँकेत अकाउंटला पैसे राहतात नाही काय राहायचं. आणि 2 लाखात तुम्ही वापरा बायोनिकला ऍड केले तर तुमच्याकडे कमीत कमी 5 लाखाच्या पुढे ह्याचं उत्पादन निघणार आहे. म्हणजे 2-3 लाख तुमच्या अकाउंटला पडून राहणार आहे. म्हणजे येणाऱ्या पुढच्या पिकाला तुमच्याकडे भांडवल तयार आहे. तुम्ही कुठल्या दुकानदाराला म्हणणार नाही साहेब मला आता उधार ठेवा, साहेब मला समजून घ्या, साहेब मला सांभाळून घ्या, साहेब मला 1 वर्षभर थांबा. बरोबर आहे का नाही? बरं, दुकानदार घेतात आपल्या परिस्थिती खराब आहेत म्हणून ती समजून घेतात. पण जर आपलं पीक त्यांच्याकडून खर्च करीत असताना जर मोडायची बारी येत असेल तर साहेब तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाही, ती तुम्हाला पैसे मागू शकत नाही. आणि तुमच्यामुळं त्यांच्यामुळं बरीच जण अशी अडचणीत येतात. पण एकामेकामुळं जर आपण एकामेकाला सोडवायचा प्रयत्न केला आणि करायचाच असेल तर फक्त वापरा बायोनिक आहे. सगळ्यांना सोडवायचा प्रयत्न करायचा असेल हे काम कुठं करतंय? दुकानदार कॅशमध्ये चालणार आहे. वापरा बायोनिक जो शेतकरी वापरणार आहे ते अकाउंटला पैसे राहणार आहेत. दुकानदार कॅशमध्ये चालणार आहे. जमीन फिल्टर मेन चांगला होणार आहे. निघणारं उत्पादन ऑर्गॅनिक निघणार आहे. खाणारी मंडळी ऑर्गॅनिक खाणार आहेत. दवाखान्याचं प्रमाण कमी होणार आहे. बरोबर आहे. आणि शेतकरी आनंदी राहणार आहे. मग हे सगळं सोडून जर दुसरं कोणाला काय आवडत असेल त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. तर तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रांना एक अगदी कळकळीची हात जोडून विनंती, तुम्ही हे व्हिडिओ स्टेटसला ठेवा, व्हायरल करा आणि आवर्जून सांगा शेतकऱ्यांना की व्हिडिओ पहा. शेती करायची ना तर वापरा बायोनिकचे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. जो पण शेतकरी पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे त्यांना कळन की माझ्या शेतकऱ्यासाठी झटणारं कोणतरी मार्केटमध्ये फिरतंय. बरोबर आहे. हा
तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरून समाधानी आहे? हो लय समान थोडं का लई? लय. हा ओके. तर तुम्ही जी काय माहिती दिली केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या सर्व वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं दोघांचं बी मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद.